महादेव मुंडेंच्या हत्येमध्ये कराड आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप सुरेश धसानी केलाय। सुरेश धसानी परळीमध्ये महादेव मुंडेंच्या कुटुंबाची भेट घेतली, तर सचिन सानप संभाजीनगरमध्ये नोकरीला आहे, मग परळीमध्ये तो काय येतो असा सवाल धसानी केलाय। आरोपींना अटक करा, अन्यथा मंगळवारपासून एसपी ऑफिस समोर उपोषण करू असा इशारा महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिलेला आहे। महादेव मुंडेंच्या हत्येत वाल्मिक कराड आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। सुरेश धस यांनी परळीत जात महादेव मुंडेंच्या कुटुंबाची भेट घेतली। महादेव मुंडे यांचा मर्डर झाला, त्यांची बॉडी जागेवर राहते आणि गाडी मात्र घेऊन जातात। 100% एकतर ह्याच्यात आकाशा संबंध आहे किंवा मग पोलिसांनीच डायरेक्ट आमचा माणूस मारला असं याच्यामध्ये सिद्ध होतं। सुरेश धस यांनी परळी पोलिसांवर गंभीर आरोप केले। संभाजीनगर पोलीस दलात नोकरीला असलेला सचिन सानप परळीत तपासाला येत असल्याचा आरोप धस यांनी केलाय। संभाजीनगर पोलीस दलात सचिन सानप आहे आणि तो जर महादेव मुंडेंच्या तपासाला परळी पोलीस स्टेशनला येतो, याचा अर्थ काय, त्याचं कारण काय? सचिन सानप, भास्कर केंद्रे, गोविंद भताने हे आवडते लोक कोणाचे आहेत? आका आणि आका, मोठे आका छोटे आका यांचे आवडते लोक आहेत। महादेव मुंडे हत्या प्रकरणातल्या आरोपींना अटक होत नसल्यानं त्यांच्या पत्नी उपोषण करणार आहेत। ज्यावेळेस माझे आरोपी अटक होतील, ज्यावेळेस माझ्या नवऱ्याला न्याय भेटेल, हे आरोपी अटक केलेत म्हणून सगळे सांगतील, त्यावेळेसच मला समाधान होईल। तोपर्यंत मी समाधानी नाही। सोमवारी अल्टिमेट संपून मी मंगळवारी तर काय ठामच आहे, उपोषणाला मी बसणार आहे एसपी ऑफिस समोर। जिथं एसपी सरांची गाडी लावते तिथंच मी जाऊन बसणार आहे। मग मला कोणी काय पण करू, जोपर्यंत आरोपी मला देत नाही तोपर्यंत मी तिथं उठणार नाही।